गणेश स्ट्राईकला, नो स्ट्राईकला पंकज, गोलंदाजी करण्यासाठी विघ्नेश. आता मात्र बॅकफूट लावून कट करतोय, चेंडू फक्त दिशा देतोय. गोलंदाजच्या निश्चितच जलगतीचा वापर केला आणि बघूया रनआउटची संधी आहे आणि बघा विकेट फेकतोय का, आणि बघा काही गरज नव्हती, कॉल का दिला हेच मात्र कळत नाही. डेंजर एंडला त्याला धावायचं होतं, स्वतः गणेशने कॉल दिला आणि गणेशच डेंजर एंडला धावला आणि बाद. पहिला चेंडू डॉट. त्यानंतर निश्चित असं वाटलं तर मॅच चालू झाली, मात्र त्याच वेळेस गणेशचा कॉल होता आणि पंकजने त्याला साथ दिली आणि जोपर्यंत चांगली चेंडू फेक होईल, निलेश बामणेने कलेक्ट केला चेंडू, डायरेक्ट हिट केली, रनआउट केलाय निलेश बामणेने आणि गडी बाद केलेला आहे. पहिला गडी बाद. तृषांत सूरज, नवीन फलंदाज येते सूरज आणि स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला पंकज अजूनही आहे. मात्र चांगले दोन चेंडूवर जर आपण पाहिलं, पहिला चेंडू डॉट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव निघालेली आणि दुसरी धाव घेताना बाद झाला तो म्हणजे गणेश. चला जास्त वेळ घेऊ नका, पंचांना विनंती आहे, बॅट्समनना सांगा तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. जवळजवळ 2:15 वाजलेत, अजून आपल्याला 5 मॅच खेळवायच्या आहेत. चांगला चेंडू डॉट. विघ्नेश, आपल्या संघाचं विघ्न दूर करण्यासाठी विघ्नेश धावून आलेला बघूया या विघ्नेशचा फायदा पहिल्या षटकामध्ये आपल्या संघाला किती होतो हे मात्र पाहणं गरजेचं राहील. दुसऱ्या बाजूला पंकज आणि नवीन फलंदाज जो आपण स्ट्राईकला पाहतोय सूरज, यांना मॅच सुरू करावी लागणार आहे. म्हणजे 1-2 धावा निघून निश्चितपणे एक स्ट्राईक रोटेट करावी लागेल. हॅलो, अजून एक धाव आपण पाहतोय. धाव संख्या पुढे सरकते एका धावेने, ती म्हणजेच 2. स्ट्राईकला आत्ता मात्र पंकज येतोय, कारण मगापासून पंकजला आपण पाहिलं नव्हतं. पहिलं षटक विघ्नेश, म्हटलं त्याप्रमाणे विघ्नेश एक विघ्न दूर करण्यासाठी संघाच्या आलेला आहे आणि एक चांगल्या प्रकारे सुरुवात, कारण पहिल्या षटकामध्ये अप्रतिम षटक पाहायला मिळते. स्ट्राईकला पंकज, नॉन स्ट्राईकला सूर्य, राईट हॅमर द विकेट. पंकजसाठी षटकाचा पुढचा चेंडू विघ्नेशचा बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न करतायत, चेंडू बॅटला लागत नाही. पुन्हा एकदा थोडंसं डबल माइंड होत आहेत. एक निश्चितच ड्राईव्ह जरी केला असं तरी चेंडू मिळू शकला असता, थोडं बॅकफुटला गेले आणि तिथून चेंडू कट करायला गेलेत, कारण एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आहे. थर्डमॅन एक खेळाडू आहे. एक जर आपण पाहिलं सर्कलमध्ये अजय शेट्टीला आपण पाहतोय, जो एक पॉइंटला आहे निश्चितच, म्हणजेच एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू होता, त्याला तर मात्र मागे घेऊन जात आहेत. हरीश पवार आहे तो म्हणजे मिड ऑफला, असं क्षेत्ररक्षण आपण सर्कलमध्ये पाहतोय. आता मात्र अजय पॉइंटला जातोय, डीप कव्हरला एक खेळाडू आहे हरीश पवारला आपण पाहतोय. विघ्नेश राईट हॅमर द विकेट, षटकाची पुढचा चेंडू सामना करतोय पंकज. आता मात्र बाहेरच्या चेंडूला बॅट लावण्याचा प्रयत्न करतोय, पंचांचा इशारा येतोय वाईड, अवांतर धाव आणि अवांतर धावेने धाव संख्येत भर पडते. धाव संख्या 2 पोहोचते 3. थोडा जास्त बाहेर होता पंकज, ज्या पद्धतीने आपला फुटवर्क चेक करत होता आणि टेम्परामेंट तुम्हाला दाखवावं लागणार. अशा प्रकारच्या मॅच मध्ये तुम्हाला फुटवर्क आणि ऍज वेल एज टेम्परामेंट फार आवश्यक असतं. ज्या प्रकारे आपण पाहतोय यांच्याकडे बॉलिंग अटॅक देखील बऱ्यापैकी आपण पाहू शकतो, कारण पलक देखील त्यांच्याकडे एक जबरदस्त गोलंदाज आहे. पुन्हा एकदा राईट हॅमर द विकेट, पंकजसाठी पुढचा चेंडू. आता मात्र डाऊन द विकेट, लो फुल टॉस घेऊन फटका खेळले, कारण डाऊन द विकेट आले होते, बऱ्यापैकी यॉर्क केला. षटक संपते, धाव संख्या 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 4 धावा. टार्गेट 54 धावांचा आहे, म्हणजे जवळजवळ आपण जर पाहिलं तर रन रेट होता
तो आता मात्र आस्किंग रन रेट झालाय 12.50. 12.50 ची सरासरी आवश्यक सामना जिंकण्यासाठी आणि आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजे 50 धावांची गरज गोलंदाजी करण्यासाठी. बघूया कोण येतोय. सुरेश येतोय, स्वतः निलेश येणार की पलकला या ठिकाणी महादेव पॅकर संघ आमंत्रित करतील हे मात्र पाहणं गरजेचं आहे. मला वाटतं सुरेश भाई या ठिकाणी येतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्यामुळे आता मात्र भाईवर जबाबदारी असेल. मगाशी अजित कुदळे यांच्याकडनं बक्षीस होतं. जर पाटील यांना जर षटकार खेचले असते तर बक्षीस होतं 100 रुपयाचं. अजित यांच्याकडून मात्र बाद झाले रनआउट सुरेश आणि अजितची ती इच्छा मात्र अपूर्ण राहिली. बघूया पुढच्या मॅच मध्ये अजितची इच्छा तो पूर्ण करेल. आपण त्याला शुभेच्छा देऊया. मात्र पुन्हा एकदा मॅच कडे जाऊया ज्या ठिकाणी धावांची गरज आहे 54. 4 धावा झालेल्या आहेत. 50 धावा आवश्यक 24 चेंडू मध्ये आणि संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो सुरेश. स्ट्राईकला पंकज. ऑफ ब्रेक मिडल लेग स्टंपवरचा चेंडू होता. ओव्हर पिच घेऊन खेळलेला आहे. ऑन साईडला 1 धाव पूर्ण केली. 2 धावांसाठी पोहोचतोय. 2 धावा पूर्ण. एक चांगल्या प्रकारे गॅप मध्ये प्लेसमेंट करतायत आणि धावा शोधून काढतायत आणि एक दुहेरी धावांनी धावसंख्या मात्र 6 वर नेऊन ठेवलेली आहे. अशा प्रकारे आवश्यक आहे. तुमचं स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं, तुमचा कॉन्फिडन्स येणं गरजेचं. कधी कधी आपण म्हणतो की जेव्हा मॅच क्रंच सिच्युएशन मध्ये असते तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं निश्चितपणे एक वेगळं पण पाहायला मिळतं. कधी कॉन्फिडन्स त्या गोलंदाजा, कधी फलंदाजा पाहायला मिळतो. पण इथे मात्र आपण पाहतोय KPL 2020 मध्ये एका बाजूला पहिल्या मॅच मध्ये जिंकलेत महादेव पॅकर्स. आता मात्र चकून जातोय. टप्पा पडल्यानंतर बॅट जाते आणि टायमिंग होत नाहीये. पंकजला आपण पाहतोय अजूनही वंचित आहे. सूरज आपल्या वैयक्तिक 1 धावांवर खेळतोय. सूरज काहीतरी वेगळं पण निश्चितपणे करावं लागणार आहे. सूरज राईट मोर द विकेट. शकादी बुलता चेंडू ऑफ स्टंपर जास्त शफल करतायत. काही गरज नव्हती बघा. ऑफ स्टंपर जर हा जागेवर न खेळला तर कव्हरला तुम्हाला जागा मिळाली असते, कारण कव्हरला मोठा गॅप आहे. कव्हरला डीपचा खेळाडू आहे. तुम्हाला निदान ड्राईव्ह केलं असं तरी लॉफ केल्यानंतर 1-2 गॅप मध्ये मिळू शकले असते. मात्र ऑफ स्टंपर जाऊन पंकज जागा बनवत होती म्हणजे फाईन लेगला, ज्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेग आतमध्ये दिसतोय आणि म्हणूनच तो प्रयत्न पंकजने केला. डीप स्क्वेअर लेगला आपण खेळाडू पाहतोय. लॉंगॉनला आहे पलक आणि काहीतरी वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. बघूया. धावसंख्या 7 आहे. दुसरं षटक आतापर्यंत 3 चेंडू अप्रतिम टाकले सुरेशने आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज सज्ज होतो. षटकाधी पुढचा चेंडू. सुरेश एक वेगळ्या प्रकारचा निश्चितच गोलंदाज आहे. आपला अनुभव. आता मात्र सुरज साठी हा चेंडू. पंचांचा इशारा येतो वाईड. जास्त ऑफ स्टंपच्या बाहेर आणि हेच वेगळं पण आपल्याला इथे ठिकाणी पाहायला मिळतं. ज्या प्रकारे एक वेगळं पण या ठिकाणी पाहायला मिळते या स्पर्धेतलं आणि हा सामना फार महत्वाचा निर्णायक आहे निश्चितच महादेव पॅकर्ससाठी, कारण हे जिंकले तर ते पुढे जाऊ शकतात. पुढचा चेंडू सुरेशचा. आखून टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा मिस टाइम होतोय. टायमिंग होत नाहीये. लवकर खेळण्याचा प्रयत्न होतो तेव्हा चेंडू थांबून येतोय आणि जेव्हा लवकर खेळतायत तेव्हा निश्चितच जे वेगळ्या प्रकारचं जे टायमिंग आवश्यक आहे ते मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. संघर्ष प्रकृति का आमंत्रण है. जो स्वीकार करता है वही आगे बढ़ता है. कभी भी सामने वाले को हल्का मत आखो, क्योंकि शांत दरिया भी बहुत खतरनाक होता है. बघूया ही वादळापूर्वीची शांतता आहे का. राईट मोर द विकेट. षटकाधी पुढचा चेंडू सुरेश यांचा. आता मात्र पुन्हा एकदा मिस करतोय. बऱ्यापैकी ओव्हर पिच मिळू शकला असता चेंडू जर टायमिंग केलं असतं तर. 3 चेंडू टाइम नाही करू शकले आणि त्यामुळे अजूनही धावसंख्या 8 वर आहे. आणि बघा आता वाट पाहून झालेली आहे. वाट लावायची वेळ आली कारण धावसंख्या 8 आणि बघूया कोण कोणाची लावतोय वाट. षटक संपतंय. नाही, षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. 1 to go. मला वाटतं पंकज काहीतरी सांगतोय सूरजला, कारण सूरज स्वतः या ठिकाणी 4 चेंडूवर 1 धाव आपण पाहतोय. कभी भी अगर देखा जाए तो प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. संघर्ष में आदमी अकेला होता है मगर जीतने के बाद दुनिया उसके साथ होती है. अगली गेंद राइट नंबर द विकेट सुरेश की. सूरज के लिए और यहाँ पर मिस टाइम. हरीश के हाथ में गेंद. मौके की तलाश. विकेट का पतन. गॉन. सूरज की महत्वपूर्ण ओवर यहाँ पर क्या सफलता दी है अपने टीम के लिए. और इस तरह से दृष्टिकोण सकारात्मकता, शारीरिक संतुलन थोड़ा सा पीछे था. जिस तरह से और बड़ा स्ट्रोक खेलने के लिए फाइट अप करने की जरूरत थी. जिस तरह से जब जैसे मैदान मार लिया हो, लेकिन जिस तरह से एक आकर्षण था एक कि अब खिलाड़ी खेलेगा नहीं, लेकिन सूरज आउट हुआ. अब ग्लेन वैथी को आना होगा.
और ग्लेन वैती अब मैदान में पहुंच चुके हैं। रन संख्या 8, 2 ओवर के समाप्ति के बाद। जैसे मैंने कहा था, कभी प्रॉब्लेम सचिन डापसे यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. जर ग्लेनने षटकार खेचला तर 3 षटकार की फक्त षटकार सचिन? 3 षटकार. जो 3 षटकार सचिन डापसे यांच्याकडनं पारितोषिक आहे 500 रुपयाचं. 3 षटकार जर ग्लेन वैतीने या ठिकाणी मारले तो निश्चितपणे संघर्ष में आदमी अकेला होता है मगर जीतने के बाद दुनिया उसके साथ होती है. संघर्ष प्रकृति का आमंत्रण है, जो स्वीकार करता है वही आगे बढ़ता है. और एक बात मैं कहना चाहता हूं, यहाँ पर जिस तरह से अब इस ओवर में बहुत कुछ होने वाला है. ग्लेन वैती आ चुके हैं और एक तरफ गेंदबाजी के लिए पलक, ये भी अच्छी गेंदबाजी करते हैं और एक अच्छा क्रिकेट अब देखने को मिलेगा. सभी दर्शकों का फिर एक बार इस दोपहर के सत्र में हार्दिक स्वागत. राइट मोड़ द विकेट, गेंदबाजी के लिए पलक तैयार. पहली गेंद ग्लेन के लिए, लेग ब्रेक, फुल टॉस गेंद, डीप लॉन्ग लेग की तरफ, कोई मौका नहीं. गेंद ऐसे मारे के बाहर. ये लगा सनसनाता दंदनाता केपीएल चौका, पक्का पक्का, और गेंद को भेज दिया चौके के लिए. ये लगा शानदार चौका. जिस चौके की तलाश थी वो चौका यहाँ पर अर्जित करते हुए. एक मोमेंटम की जरूरत था. जब कॉन्फिडेंस बढ़ता है तो निश्चित तौर पर एक अलग प्रकार की, अब तक जो खामोश मुखड़े थे उस चेहरे पर अब तेज चमकता हुआ मायूसी थी, लेकिन अब एक चौके के साथ कॉन्फिडेंस अब रहेगा. लेकिन पलक ये भी कलाकार है और देखेंगे अब पलक किस तरह से गेंदबाजी करेंगे. और बहुत सारे बार हमने देखा है जब प्रोफेशनल टेनिस क्रिकेट में हम कमेंट्री करते हैं और जब ग्लेन वैती सैंडी एसपी के लिए खेलते हैं तो बहुत अच्छे अच्छे मैचेस अपने खुद के दम पर जिताए हैं. अगली गेंद पलक की और अलमगीर कारपेट खेला हुआ, स्टॉक ऑफ स्टंप पर था, कवर पर खिलाड़ी मनोज वहां पर मौजूद, केवल 1 रन मुकम्मल. जैसे वहां पर एक देखिए जैसे पहुंचे, ये तो बीच विकेटों पर बहुत अच्छे दौड़ने वाले खिलाड़ी हैं. इनको कभी कम आंकना, मतलब जैसे मैंने कहा कि सामने वाले को कभी कम आंकना, ये भी बहुत बड़ी कभी कभी गलती होती है. और कोई गुंजाइश नहीं थी दूसरे की, लेकिन जिस तरह से उन्होंने कहा जैसे एक अलग प्रकार का इजहार किया था और 2 रन अर्जित किए. तो पंकज नॉन स्ट्राइक एंड पर है. एक तरफ ग्लेन वैती एक अच्छी पारी खेलते हुए 2 गेंदों में 6 रन अब तक बने. अगली गेंद राइट मोड़ द विकेट और अच्छी गेंद. अब देखिए थोड़ा मन बना लिया था कि ऑफ स्टंप पर उनका जो फेवरेट स्ट्रोक है उस स्ट्रोक के लिए गए थे. ऑफ स्टंप पर जाकर वहां से उस गेंद को खेलना चाहते थे मिड विकेट के ऊपर से, लेकिन गेंद अच्छी तरह से बल्ले पर नहीं. चतुराई वाली गेंदबाजी कर रहे हैं पलक. उन्हें पता है कि हर एक गेंद पर बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे ग्लेन, और उसी समय अपने जाल में यहाँ पर एक जाल बिछाया हुआ है लेग साइड पर. देखेंगे शायद यहाँ पर शिकंजा कसा हुआ है, कुछ अलग होता है क्या. अगली गेंद राइट मोड़ द विकेट, ओ ये भी अच्छी गेंद. देखेंगे नीलेश का थ्रो लगेगा या नहीं, और एक रन यहाँ पर. एक समझदारी होशियारी वाली गेंदबाजी कर रहे हैं पलक. उन्हें पता है कि हर एक गेंद पर बड़े स्ट्रोक के लिए जाएंगे और एक अलग प्रकार का यहाँ पर यह कैच, जिस तरह से एक शुरुआत हुई थी आज के दिन की, जब अच्छे अच्छे कैचेस भी देखने को मिले और अच्छे सिक्सर बाउंड्रीज देखने को मिले. फिर एक बार पंकज, रन संख्या 15, दूसरी ओवर जब जिस तरह से की थी, अब तीसरी ओवर की अगली गेंद. देखिए कहां पर गए और कहां गेंद निकल गई. गेंद को खेलना चाहते थे पोईसर, गेंद चली गई बोईसर. ये नहीं चलने वाला. और अगर कुछ अलग करना है, हवाई फायर के लिए आपको जाना होगा. रन संख्या 15, तीसरी ओवर प्रगति पथ पर. अभी भी इसके बाद 2 ओवर बाकी है. जीतने के लिए रनों की दरकार 54, 54, 54. गेंदबाजी के लिए तैयार. राइट मोड़ द विकेट पलक. राइट हैंड बल्लेबाज पंकज के लिए ऑफ स्टंप पर हवा में खेला हुआ, स्ट्रोक कवर पर खिलाड़ी है. जब तक कि वहां पर मनोज जाएंगे, 1 रन पूरा किया और एक अच्छा थ्रो नजर आया. जब तक कि फील्ड करेंगे, ब्लॉक किया वहां पर, केवल 1 रन मुकम्मल. ओव्हर की समाप्ती 3 ओव्हर की समाप्ती के बाद रन संख्या 16. तर धाव संख्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव संख्या 2 गडी बाद 16 धावा. आणि प्रेक्षक देखील झालेत गोळा आज स्ट्रीट स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. आमचे कॅमेरामॅन श्रवण असेल, राकेश असेल, राहुल असेल, शुभम, जे आमच्यावर स्क्रीन मॉनिटरवर स्टॅटिस्टिशियनचं काम करतायत. त्याचप्रमाणे स्कोरर गुणलेखक प्रणाली रेडेकर आणि निखिल यांचं देखील योगदान. स्ट्रीट स्पोर्ट्सचे नितीन धामणे
नितेश धामणे यांचं देखील आम्ही आभारी आहोत. आमची पूर्ण मॅनेजमेंटची टीम ज्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर तुषांत पवार, केव्हन दिलेमा असेल आणि इतर सर्व त्यांचे जे सदस्य, आयोजक, संयोजक यांचं देखील फार मोठं योगदान. या स्पर्धेला ज्यांनी आपलं एक भेट देण्यासाठी, एक सदिच्छा भेट देण्यासाठी शिवशंकर यादव असतील, भाजपाचे महामंत्री, त्याचप्रमाणे भावेश ठक्कर, शिवसेनेचे शाखा प्रमुख, माजी शाखा प्रमुख अभिषेक दळवी असतील, उपशाखा प्रमुख विजयजी मालुसरे असतील, संतोषजी देसाई यांचं आगमन या ठिकाणी आपण पाहिलं. आणि या सगळ्या निश्चितच पाहुण्यांनी देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. आमचे दोन्ही अंपायर मोनू आणि बाबा खान यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज राईट मोर विकेट षटकारी पुढचा चेंडू, आता मात्र मोठा फटका हवेमध्ये, जाळ्यामध्ये अडकवले. मनोज त्या ठिकाणी येतो, खेळाडू बाद कोण? एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मनोज त्या ठिकाणी पोहोचला. पंकज या ठिकाणी बाद होतोय आणि आता मात्र 8 चेंडू मध्ये 5 धावा काढून पंकज परतलेला आहे. नवीन फलंदाज कल्प्या आणि ग्लेनवर जबाबदारी आहे. अशा स्थितीमध्ये ग्लेनने कित्येक वेळा मॅचेस काढलेले आहेत. म्हणून मी मगाशी देखील म्हटलं की 2016 ज्यावेळेस एक वेगळ्या प्रकारचं क्रिकेट खेळले 2015-16ला, आणि 2015-16चं जर वैशिष्ट्य पाहिलं तर सँडी एसपी विजय दुर्ग 11 या नावाने खेळले. आणि ज्यावेळेस जिया 11 विरुद्ध अंतिम सामन्यामध्ये फायनल विजेते ठरले होते, ज्या स्पर्धेमधून एक वेगळ्या प्रकारचं आपल्याला पिंटू पारशाचा क्लास पाहायला मिळाला. तर सागर कारवा एक जबरदस्त गोलंदाज जिया 11 शांतीबाई यांच्या संघाने सुपर ओव्हर मध्ये बंड्या बॉईज संघाचा पराभव केला होता, ज्यावेळेस 24 धावा कुठल्या होत्या असलम यांच्या गोलंदाजीवर. आणि त्यानंतर जर हा प्रवास पाहिला सँडी एसपी संघाचा तर विजयी. तर त्यामुळे निश्चित अशा सिच्युएशन मध्ये आपण किती वेळा ग्लेनला पाहिलं. बघूया या ठिकाणी आपल्या निश्चित स्थानिक संघाकडून खेळताना आपल्या संघासाठी काय योगदान देते. पुढचा चेंडू फुल टॉस, आता मात्र बघूया मिस टाइम होतोय की क्लिअर होतोय. चेंडू डीप मिड विकेटच्या वरून षटकारासाठी जातोय का बघा. नाही, चौकार, 4 धावा. केव्हन किंग्स आणि केडी जॅग्वर्स स्पार्टन्स, केडी स्पार्टन्स आणि केव्हन किंग्स टॉस साठी या. केडी स्पार्टन्स आणि केव्हन किंग्स टॉस साठी या. केव्हन किंग्स आणि केडी स्पार्टन्स या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स जवळ आपल्याला टॉस साठी यायचं आहे. कल्पे आणि ग्लेन वैती जोडी मैदानावर आपण पाहतोय कांदिवली प्रीमियर लीग KPL 2020. सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे सौजन्य ज्यांचं लाभलेलं आहे पुरस्कर्ते स्पॉन्सर्ड यांचं आम्ही स्पॉन्सरचं हार्दिक आभार व्यक्त करतोय. पुढचा चेंडू, आता मात्र ठिकाणी मिस टाइम होतोय. मात्र या ठिकाणी खेळाडू सुरेश महत्वाची विकेट मिळते आणि महादेव पॅकर संघ या ठिकाणी जल्लोष आनंद व्यक्त करताना महत्वाची मोठी विकेट. ग्लेन वैती बॅक टू द पॅव्हलियन इन द फॉर्म ऑफ, आपण पाहिलं ज्या प्रकारे सुरेशच्या हातामधून पहिलं असं वाटलं होतं की घरट्यातून पक्षी उडाला होता, मात्र पुन्हा जाऊन तो घरट्यामध्ये सुखरूप बसला. आणि ज्या पद्धतीने एक महत्वाची विकेट, नवीन फलंदाज युवराज, मी विनंती करतोय संतोषजी कदम आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. चला, केडी स्पार्टन्स आणि केव्हन किंग्स आणि केडी स्पार्टन्स टॉस साठी या. ग्लेन वैती महत्वाचा खेळाडू परतलाय. राजकुमार, युवराज आलेले आहेत. बघूया युवराज रेंबळे आणि कल्पेश बाटला, जो कल्पेश बटला कशा प्रकारे या ठिकाणी खेळतोय. कल्पेश स्ट्राईकला आहे, नॉन स्ट्राईकला युवराजला आपण पाहतोय. बघूया काय वेगळं पण पाहायला मिळतं. मात्र निलेश ज्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी करतायत आणि निलेशला यश मिळते. निलेश बामणे ज्याने 2 गडी बाद केलेत. विजय पाताडे आपणास विनंती करते टॉस साठी या. विजय पाताडे राईट मोर द विकेट, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. निलेश पुन्हा एकदा बॅकफुट लावून कट करतात. चेंडू खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूवर सुरेश, मनोज येतोय. मिस फिल्डिंग होईपर्यंत रनआउटची संधी आहे. बघूया डायरेक्ट येतोय नाही. 2 धावा. पुढील सामना केविन किंग्स वर्सेस केडी स्पार्टन या टॉसिंग साठी आपण संतोष कदम यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यांनी टॉस करावा. चला, टॉस झालेला आहे. धाव संख्या, स्कोर किती आलाय? 1 शॉट आहे, लक्षात ठेवा. धाव संख्या 22. विजय पाताडे यांना आपण पाहतोय. टॉस झालेला आहे. केव्हन विजय पाताडे
हा टॉस होतोय केवन किंग्स आणि केडी स्पार्टन्स मध्ये. एका बाजूला कल्पेश, एका बाजूला गीतेश पंढेरे. आणि कॉटन बोल्ड अजून एक निलेश बामणे. बघा या स्पर्धेतला महागडा खेळाडू काय आहे ते पुन्हा पुन्हा सिद्ध करून दाखवतोय की दॅट्स वाय आय एम दी कॉस्टली प्लेअर ऑफ दिस KPL 2020. केविन किंगने टॉस जिंकलेला. गीतेश पंढेरे, आपण काय घेतलंय गीतेश? बॉलिंग की बॅटिंग, काय घेण्याचा निर्णय घेतलेला आहे? बॉलिंग. त्यामुळे नेक्स्ट मॅच सुरू होईल. एक चांगल्या प्रकारचं योगदान बाबा खान, आमचे मोनू 2 अंपायर करतायत. 10 वाजल्यापासून आताच या ठिकाणी आपल्या क्रीडांगणामध्ये विजय पाताडे सर, उपनगर मध्ये एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मी संतोष कदमांना विनंती करतो की त्यांनी विजय सरांचा या ठिकाणी सत्कार करावा. नक्कीच मुंबई उपनगर मधील एक चांगले कबड्डीपटू आहेत. एक चांगल्या प्रकारची कव्हर टर्न आणि ज्या पद्धतीने एक वेगळ्या प्रकारची त्यांची खासियत होती, एक खेळाडूंना पकड करण्याची एक वेगळी कला त्यांची होती आणि त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. यानंतर मी जेडी साहेबांना विनंती करू की त्यांनी संतोष कदमांचा या ठिकाणी सत्कार करावा, कारण आम्हाला मंडळाला त्यांनी प्रत्येक ठिकाणी बरेच काही असं सहकार्य केलेलं आहे. तर असंच सहकार्य त्यांनी दरवर्षी आम्हाला या ठिकाणी करावं, कारण धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. हो हो, काय बघा निलेश बामणे आले आणि छाग आहे. मी आलो, मी खेळलो, मी जिंकून घेतलं सारं. बघा ज्या पद्धतीने तो खेळतोय. 4 गडी बाद केले. चिमन, तुम्हाला विनंती करतो की या ठिकाणी सकाळपासून एक विकेट, एक ओव्हर 4 विकेट घेतले आणि 5 रन धावा दिलेत. धावसंख्या 19. आता जर आपण पाहिलं तर जवळजवळ धावांची गरज आहे ती म्हणजेच 33. एक ओव्हर मध्ये 33 धावांची गरज आहे. 6 चेंडू 33 धावांची गरज. 4 गडी बाद केलेत आपल्या वैयक्तिक 6 चेंडू मध्ये, म्हणजेच एका षटकामध्ये 4 गडी बाद करून 5 धावा. निलेश बामणे जरी फलंदाजीमध्ये जरी आपली चमक दाखवू शकले नाही तरी सुद्धा गोलंदाजीमध्ये, याला म्हणतात अष्टपैलू खेळ, असा खेळाडू प्रत्येक संघाला हवा असं वाटणार. बघा त्यांच्याकडे कल्पेश सारखा जर आपण पाहिलं तर पलक आहे. त्यांच्याकडे एक वेगळ्या प्रकारची सुरुवात जेव्हा विघ्नेशने केली होती तो गोलंदाज आहे. सुरेश आहे आणि ज्या पद्धतीने मी म्हटलं यांच्याकडे एक चांगला बॉलिंग अटॅक देखील आहे. पलक, विघ्नेश, सुरेश, निलेश आणि आता गोलंदाजी करण्यासाठी येतो शेवटचं षटक घेऊन. आणि आता गोलंदाजीसाठी येतात महादेव सुकाळ. युवराजने जर चौकार आणि षटकार जर खेचला तर रणजित कदम यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. युवराजसाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे रणजित कदम यांच्याकडून. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत. राईट नंबर विकेट युवराजसाठी. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू या ठिकाणी बघूया बाद होतोय का? नाही, झेल सुटला या ठिकाणी. मात्र त्याचं रूपांतर चौकारामध्ये होतंय का बघूया. नाही, एकदा पूर्ण केले आणि 2 धावांसाठी परतोय बघूया. रनआउटची संधी आहे जोपर्यंत हो 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 डायरेक्ट हिट नाही केला. बॅकअपला अजय म्हणतोय शेट्टी की मी आहे तिथे, तू डायरेक्ट हिट कर. मात्र 2 धावा, धावसंख्या 23, धावांची गरज 31. 31, 5 बॉल. महादेव पुढचा चेंडू महादेव पॅकर्सचे या ठिकाणी पाहायला मिळतं. पुन्हा एकदा चकून जातोय चेंडू आणि रणजित कदम यांची इच्छा पूर्ण होते का बघूया. आणि ही इच्छा पूर्ण झाली आहे. रणजित कदम यांच्याकडनं 100 याचा पारितोषिक युवराजला लागू झालेला आहे. चौकार या ठिकाणी लागतोय. मात्र कशा प्रकारे चौकार आला तर युवराज म्हणत असेल कशाही प्रकारे बॅटने चेंडू लागला मात्र मिळाला चौकार. त्यामुळे 100 रुपयाचं पारितोषिक लागू झालेलं आहे त्यांना. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा महादेव पॅकर्स विरुद्ध पाटील पॅन्थर्स या 2 संघांमध्ये सुरुवातीला सामना आपण पाहतोय. महादेव राईट नंबर विकेट. पुढचा चेंडू युवराजसाठी. आखू टप्प्याचा चेंडू होता. बऱ्यापैकी मिडल लेग स्टंपरचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट्स केलेला खेळाडू जातोय त्या ठिकाणी. 1 धाव आणि फक्त सामन्याची औपचारिकता आता बाकी आहे. पहिल्या मॅच मध्ये ज्या पद्धतीने पराभव केला होता
तो म्हणजेच मॉन्स्टर्स या संघाने, महादेव पॅकर्स या संघाने ज्यावेळेस 17 धावांनी पराभव केला होता लेगेटिव्ह संघाचा, लायन संघाचा, राईट मोर द विकेट. आता मात्र चकून जाते का बघूया. जर युवराजने षटकार खेचला तर जेडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा बघा किती शेअर मार्केट किती वाढतोय बघा. मग काही 100 होते 500 झालेत. आता बघूया युवराजने षटकार घेतला तर यांच्या पारितोषिक आहे. मात्र या ठिकाणी फटका लागत नाही याची जातोय तो म्हणजे शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. शॉर्ट मिड विकेटला खेळाडू आहे तिथे, फील्ड करतोय. एक धाव, धाव संख्या 30. पाटील पॅन्थर्स या संघाविरुद्ध महादेव पॅकर्स या संघाचा एक वेगळा क्लास पाहायला मिळालेला आहे आणि निश्चितपणे हा संघ आपण म्हणू शकतो क्वालिफाय होऊ शकतो. पंचांचा इशारा येतोय वाईड, अवांतर धाव. बाबा खान, मोनू हे दोन पंच आपल्याला सकाळपासून 10:30 पासून नॉन स्टॉप आपल्याला पाहायला मिळतात पंचांची कामगिरी करताना. एक वेगळ्या प्रकारचं आपण पाहतो क्रिकेटला सुरुवात झाली, आवड एक वेगळी आपण पाहतोय. मात्र एक चांगलं निरीक्षण त्यांचं पाहायला मिळतंय. अति चांगला फटका पाहायला मिळतो का बघूया. आणि अजून एक चौकार पाहायला मिळतोय त्यांच्या पॅट मधून आणि विजयी ठरतोय. धावसंख्या 35 झाल्यात आणि हा सामना 19 धावांनी विजयी झालेला आहे. त्यामुळे 18 धावांनी विजयी झालेला आहे या ठिकाणी. 18 धावांनी विजय महादेव पॅकर्स 1/18 रन्स आपण या